नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूया। उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं, लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर 3 महिन्यात सत्ता आणून देतो। अमरावतीमधील भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सत्ता असतानाही सत्ता आणण्याचं वक्तव्य करणं म्हणजे उदासीनता। आमचं रक्त सळसळतंय, विधानसभेची वाट बघतोय। देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंचा टोला। फडणवीसांनी वाझे आणि परमबीर सिंहांना माझ्यावर आरोप करायला लावले। सरकारनं चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणावा, अनिल देशमुखांचं आवाहन। अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल आणला समोर। देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाझेचं आयोगात उत्तर आहे। वाझेच्या आरोपांनंतर देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणलाय। जेलमधील गुंडांना आरोप करायला लावले। फडणवीसांनी अशा प्रकारचं राजकारण थांबवावं, यामुळे त्यांना लोकसभेला फटका बसला। संजय राऊतांची टीका। वाझे नार्को टेस्ट करायला तयार, अनिल देशमुखही नार्को टेस्ट करणार का? अनिल देशमुखांच्या आरोपांनंतर बावनकुळेंचा सवाल। वाझेला सस्पेंड केलं तेव्हा त्याला उबाठा गटानं शिवसेनेचा उपनेता केलं होतं आणि आता त्याला भाजपचा प्रवक्ता म्हणायचंय। वाझेकडून ज्यांनी काम करून घेतली आहे ते सगळे उघड होणार आहेत, अशी टीका केलेली आहे संजय शिरसाट यांनी। अनेक दिवसांपासून वाढे प्रकरणाचं नाट्य सुरू। आमचं सरकार आल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी करू। सरकार आल्यावर दोषींवर कारवाई करणार, नाना पटोलेंचा इशारा। तर पटोले बुंगेरी लाल के हसीन सपने पाहत आहेत, बावनकुळेंचा टोला। इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी, तर एकच वादा अजितदादा या कार्यकर्त्यांच्या घोषणांवर लोकसभेला हा आवाज कुठे गेला होता असं म्हणत अजितदादांची टोलेबाजी।